लाडकी बहीण योजनेअंतर्गत खरंच 52 लाख महिला अपात्र झाल्या। माध्यमांमध्ये काल परवापासून एक बातमी सुरू आहे, ज्या बातमीमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 52 लाख महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत। मग एवढ्या महिला अपात्र झाल्या म्हटल्यावर आता काय होणार? लाडकी बहीण योजनेमध्ये नक्की कोण अपात्र झाले, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींना पडले होते। या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी आज दिली आहे आणि त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या संदर्भातील सर्व माहिती क्लिअर केलेली आहे। आता त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नक्की आपल्या महिला व बालविकास मंत्री काय म्हणले आहेत आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया, परंतु व्हिडिओ महत्त्वाची आहे, शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी बघा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांची ही फेसबुक पोस्ट आहे। या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय तर बघा, यामध्ये काही प्रसार माध्यमांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही। म्हणजेच की ही जी बातमी सुरू आहे या बातमीचा कुठल्याही प्रकारे खऱ्या पद्धतीने अर्थ नाही, कारण यामध्ये प्राथमिक छाननीत 52 लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मथळ्याखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत। निराधार म्हणजे या बातम्यांचा कुठल्याही प्रकारे खरं नाहीये, हे बातम्या 100% खोट्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लगेच तुम्हाला यामध्ये घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही। 52 लाख महिला अपात्र झालेल्या नाहीत। तर त्यांनी यामध्ये खाली पण काय लिहिलंय बघा, तर योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी ई-केवायसी ची प्रक्रिया अजूनही चांगल्या पद्धतीने सुरू आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी आपल्याला माहिती आहे की 31 डिसेंबर पर्यंत याची मुदत वाढवली आहे आणि ती ई-केवायसी ची प्रक्रिया सध्या सर्वत्र सुरू आहे। त्यामुळे अशा माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर तुम्ही कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवायची गरज नाही। कुणीही व्हिडिओ टाकत आहे, कशाही चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ येत आहेत आणि यामुळे अनेक लाडक्या बहिणी घाबरून जात आहेत। तर यामध्ये त्यांनी खाली पण काय लिहिलं बघा, योजनेसंदर्भात विविध प्रसार माध्यमातून येणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने विचलित न होता सर्व लाभार्थ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा। हेच मी आज दुपारच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे आपल्या चॅनलवरती बघा, की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील आता शेवटच्या आठवड्यामध्ये येणार। या ज्या बातम्या आहेत त्या सर्व निरर्थक बातम्या आहेत। या संदर्भातील कोणत्याही प्रकारचा GR अथवा अध्यादेश किंवा परिपत्रक लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून किंवा सरकारकडून काढले गेले नाही। म्हणूनच या निव्वळ अफवा आहेत, यांच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका। त्यानंतर ई-केवायसी बाबत देखील बघा आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी अपडेट दिली आहे। त्यांनी सांगितलं की ई-केवायसी ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि सर्व लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, ही नम्र विनंती। हे स्वतः आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांची बघा फेसबुक पोस्ट आहे। या फेसबुक पोस्टच्या द्वारे त्यांनी या संदर्भातील माहिती सर्व क्लिअर केलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही या बाकीच्या कुठल्याही गोष्टींवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। हे 52 लाख महिला, मला अनेकांनी मेसेज केला की आम्ही अपात्र झालो का, आम्ही अपात्र झालो का, तर तुम्ही अजिबात अपात्र झालेला नाहीत। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी परत मी दाखवतो, त्यानंतर जेव्हा ई-केवायसी ची मुदत संपणार आहे तेव्हा काय होणार आहे, त्यानंतर तुमच्या सर्वांची छाननी प्रक्रिया होईल। म्हणजे ज्यांनी ज्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांनी केलेले ई-केवायसी बाबत सरकार विविध विभागांकडून डेटा मागवणार आहे। तो डेटा मागवला जाईल। डेटा मागवल्यानंतर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी होऊन पात्रता यादी येणार आहे। त्याला साधारणपणे जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींची फायनल जी यादी असणार आहे ई-केवायसी झाल्यानंतरची, आणि त्यानंतर कोण पात्र कोण अपात्र हे ठरणार आहे। तुर्तास या माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या निव्वळ अफवा आहेत, त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका। आणि हेच आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी देखील त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता आहे का, तर अजिबात घाबरून जाऊ नका। जेव्हा जेव्हा लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतीही महत्त्वाची अपडेट येत असते तेव्हा आपल्या महिला व बाल विकास मंत्री स्वतः त्या ठिकाणी फेसबुक पोस्ट असेल किंवा त्या ठिकाणी GR अथवा अध्यादेशाच्या माध्यमातून आपल्याला माहिती देत असतात। त्यामुळे अशा ज्या इतर माध्यमांमध्ये बातम्या असतात त्यांच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवायला जाऊ नका, अन्यथा तुम्ही तुमचे नुकसान करून घ्याल। कारण अनेक लाडक्या बहिणी यामुळे आपली ई-केवायसी करायला घाबरत आहेत। ई-केवायसी केल्यानंतर आम्ही अपात्र होऊ अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे। तर लक्षात घ्या, एक गोष्ट 100% खरी आहे, जर तुम्ही ई-केवायसी केली नाही, म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया तुमची पूर्ण केली नाही तर 31 डिसेंबर नंतर तुम्ही 100% योजनेमधून
अपात्र होणार आहात. 31 डिसेंबर पूर्वी तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. विविध ज्या अडचणी होत्या त्या अडचणीवर सरकार त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून देत आहे. पती वडिलांची अडचण असेल किंवा वेबसाईटची अडचण असेल, विविध ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी 100% प्रयत्न करत आहे. म्हणूनच तुमची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी झाली आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला ई-केवायसी करताना कोणतीही अडचण येत असेल ती देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता. तसेच अशाच महत्त्वाच्या माहिती आणि कामाच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या योजना संदर्भातील सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.